पणापीर नगरातील रस्ते व गटारींच्या समस्यांबाबत नागरिकांचे निवेदन, लवकरच कामे मार्गी लावणार, मुख्याधिकारी भूषण वर्मा. नगरसेवक विशाल तायडे यांनी पनापीर नगर येथील लोकांची मांडली समस्या. सावदा. प्रतिनिधी अजहर खान. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा शहरातील पणापीर नगर परिसरातील काही भागात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर रहिवासी वस्ती अस्तित्वात आहे. मात्र आजपर्यंत या भागात पक्के रस्ते व गटारींची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात संपूर्ण परिसर चिखलमय होत असल्याने दुचाकीस्वार, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याशिवाय गटारींचा अभाव असल्यामुळे सांडपाणी व कचरा जागोजागी साचून अस्वच्छता निर्माण होत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विशाल तायडे यांच्या नेतृत्वाखाली सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनामध्ये पणापीर नगर परिसरात तातडीने पक्के रस्ते, गटारी तसेच आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने लक्षात घेऊन संबंधित कामांचा प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक विशाल तायडे, सचिन ब्रहाटे तसेच पणापीर नगरातील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 10/7/2026 वार शुक्रवार रोजी आम्ही सावदा नगरपालिकेमध्ये पन्नापीर नगरमधील काही भाग, पठाणवाडीच्या कोपऱ्यावरती, मस्काव रोडच्या कोपऱ्यावरती कच्चे रस्ते आहे. त्यात मला आशाबाई, दिनेश, संजोग, मीना बोदडे या लोकांचे फोन आले की इकडे भरपूर चिखल झालेला आहे. त्या संदर्भात आज आम्ही नगरपालिका इथे CO साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे आणि आमची नगर परिषदेला विनंती आहे की त्यांनी तात्काळ ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यात याव्या, ही नम्र विनंती. 25 सालों से वेट है. हाँ 25 सालों से 25 सालों जूनी समस्या है. अभी वहाँ क्या क्या है? उधर म्हणजे खिचड़ भी बहुत है, न गटराची कोई सोई नहीं है. ये गड्ढे है, बच्चे कभी बीमार गिरेंगे तो इसका क्या होगा? हमने हमारे घर का ने ऐसे गड्ढे खोदे है, उसमें गंदा पानी जाता वहाँ बच्चे स्कूल में पानी की व्यवस्था नहीं वहाँ पे. ये आरोग्य का भी विषय है, तबियत खराब होती है. मच्छर हो रहे, बच्चे डांस